वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः। ओम शची पुरंदराभ्यां नमः। ओम माता पितृचरणकमलेभ्यो नमः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। ओम कुलदेवताभ्यो नमः। ओम ग्रामदेवताभ्यो नमः। ओम स्थानदेवताभ्यो नमः। ओम वास्तुदेवताभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् कर्म प्रधान देवता श्री गुरु परम गुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमो नमः। अथ संकल्पः। विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणदिग्भागे श्रीकृष्णावेन्योः उत्तरे तीरे श्रीमन्द्रुपनामशालिवाहंशके विश्वावसुनाम संवत्सरे उत्तरायणे शिशिरऋतौ मासोत्तमे मासे पुण्यपावन पौषमासे कृष्णपक्षे अद्याय च सप्तम्यायां शुभपुण्यतिथौ अद्य वासराः वासरस्तु अद्य मन्दवासरे हस्तदिवसनक्षत्रे अतिगण्डयोगे बालकरणे तुलाराशिस्थिते वर्तमाने चंद्रे हे धनुराशिस्थिते सवित्रे सूर्ये मिथुनराशिस्थिते श्रीदेवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि सत्सु एवं ग्रह गुण गण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ आदौ सकल साई भक्तानां गोत्रोच्चारः। सर्वांनी आपल्या गोत्राचा नावाचा आडनावाचा उच्चार करायचा। सभी भक्तों ने अपने गोत्र का, अपने सरनेम का, अपने नाम का, अपने परिवार के सदस्यों का नाम मन में लेना है और संकल्प बोलना है। सभी ने बोलना है, सर्वांनी म्हणायचंय। बोलो अहम मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम सद्गुरु साईनाथ अखंडित कृपाशीर्वाद कृपाछत्र संपादन हेतवे तथा च मन इच्छित मनोकामना सिद्ध्यर्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम सद्गुरु साईनाथ कृपाशीर्वाद प्राप्ति हेतवे समस्त साई भक्तानां कल्याण हेतवे सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् इति सद उद्देशेन विश्वमध्ये शांति कल्याण प्राप्ति हेतवे च समस्त साई भक्तानां सहितेन सद्गुरु साईनाथ प्रीत्यर्थे साईनाथ स्तवन मंजरी पाठ पठनाख्यम कर्म अहम करिष्ये। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयूरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या लंबोदरा पाहि मां श्री गणपते तू सकल गणा। स्तवन मंजरीचं पुस्तक उघडायचं आहे।
श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या लंबोदरा पाहि मां श्री गणपते. तू सकल गणांचा आदी ईश म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्व शास्त्रास मंगल रूपा भालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी तू शब्द सृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाचे सर्वता. तुझी अव्यात अगाध सत्ता नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया हे सगुण रूपा पंढरीराया. कृपार्णवा परमसदया पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर. अवघे शास्त्रे विचार करती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्यातून गवसी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्रा शंकरा हे नररुंड मालाधरा. हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठा उठी. ऐसा आहे दुर्गटी महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरणा बंधुन मी हे स्तोत्र करीतो लेखन. यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा. हाता बंधू हत्री सुधा इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादी सकल संता देवी अवघ्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा पतित पावना कृपावंता. तुझ्या पदी ठेवितो माता आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्य धामा तोच विष्णू नरोत्तमा. अर्धांगी ती ज्याची उमा तो कामारी तोच की. तू नरदेवधारी परमेश्वर तू ज्ञान नवीचा दिनकर. तू दयेचा सागर भवरोगा औषधी तो. तू ही नदीना चिंतामणी तू तव भक्ता स्वरूढी. तू मूर्तियांना भव्य धरणी तू भीतासी आश्रय. जगाचे आद्य कारण जे का विमल चैतन्य. ते तुम्ही का दया घन विश्व हा विलास तुमचाची. आपण जन्मरहित मृत्यूहीना आपणा व्रत. तेच खेळ कळून येत पूर्ण विचारे शोधिता. जन्म आणि मरण हे दोन्ही अज्ञानजन्य. दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा. पाणी झऱ्यात प्रकटले म्हणून नका ते उफळले. ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतोनी. खातेत आले जीवन म्हणून लादले अभिधान. जराईसे तिज लागुण जला भावी खाचती. लागला आणि आटला हे मुळी ठावे न जला. काकी जल काचेला देत नवते महत्व मुळी. खाचेची मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण. म्हणून ते अडता दारुण दैन्यावस्था येसी. नरदेह ही खाच करी शुद्ध चैतन्य विमलवारी. खाचा अनंत होती जरी तरी न पालट तो याचा. म्हणून या जन्मा आपणा मी म्हणतसे दया घना. अज्ञान दाजा कंदना करण्या वावे वज्र तुम्ही. ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर. हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने. त्या प्रत्येक खाचे व्रत निराळे नाव रूप मिळत. जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्या व्रत मी तू म्हणले ना उचित.
काकी जेथेन संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगा ठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे भुवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कुंभात कैसी नद्यांची योग्यता संत रूप गोदावरी तेथील तुम्ही आहावारी आम्ही थिल्लर कुंभ सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा व्रत शरण सर्वदा जोडून हात काकी पवित्रता तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वदा नुसत्या जलात पाहता ते एक बळे एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा मेघ गर्भीच्या उदकाला जो भूमी भाग न पदवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारिले रोगी कडू खारड झाले मूळचे गोड असुनी तैसे गुरुवरा आहे येथ षड्रिपुंची घाण जेथ त्या पवित्र पिंडामृत संत विधान शोभतसे म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजरी अवघ्या जीवात आहे करी आपुली श्रेष्ठ योग्यता जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण तो यही बरे परिपूर्ण तुटी न झाली आजवरी पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी त्यावेळे तेथील वारी टिके कोठून आजवरी पात्र मात्र ते चौरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुने जाऊनी नवे वारी एक पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधुवर हेच जल साचार नाना विभूती या लाटा या संत रूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पुराला निश्चयसी सनक सनक सनंदनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बली नृपवर शबरी अंगद वायू कुमार विदुर गोप गोपिका ऐसे बहुधा आजवरी प्रत्येक शतका माधारी पुराले वरच्यावरी ते वर्णन्या अशक्य मी या साम्राज्या शतकात संत रूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमपी मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्ता उग्या कुलक्षणांनी परिअवेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आली परीस गावीच्या लेंड्या ओढास गोदान लावी परतोनी माझ्या मधील अवघी घाण आपल्या कृपा कटाक्षे करुण करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परिसमी दोह देखा माझी चाड आपणा दे बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवातीचे भव्य तारू तूच अससी निश्चये तू कामधेनु चिंतामणी तू ज्ञान नभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परम पावना हे शांती मूर्ती आनंद घना हे चित स्वरूपा परिपूर्णा हे वेदरहिता ज्ञान सिंधो
हे विज्ञान मूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवास धामा, हे भक्तजनांच्या विश्रामा, प्रसीद प्रसीद मजप्रती. तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेखनाथ तूच बोधला सावता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभो. या आपल्या अवताराची परी आहे अगम्य साची, ओळख आपल्या जातीची होना देता कवना दे. कोणी आपला म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडली. श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कोणी म्हणाले यदुभूषण, कोणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी. तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी, योग्य वाटेल निश्चयसी, ते तुम्हा म्हणतसे. मशीद आपले वस्ती स्थान, विंध्या वाचून असती कान, पात्याच्या तरा पाहून यवन म्हणले भाग तुम्हा. तैसी अग्नीची उपासना, पाहुनी आपली दया घना, निश्चय होत आमच्या मना की आपण हिंदू म्हणूनी. परिभेद हे व्यावहारिक, यातील चातील तार्किक, परी जिज्ञासू भाविक, ज्ञान वाटे महत्व यांचे. आपली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहा अद्य कारण. यवन हिंदूंचे विपण आले, म्हणून तदज्ञा करण्या भले. मशीदाग्नीला स्वीकारिले, लीला भक्तास दावाव्या. आपण जात गोतातील सद्वस्तुती कासर, तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचगी. तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुडे शब्द टिकतील ओढवणी. परी पाहुनी तुम्हाला मौन रे धरिता मला, काकी शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करुण जे जे होईल वर्णन, ते सर्वदा करीन आपल्या कृपा प्रसादे. संतांची योगता भरी, देवाहून आगळी, अजा तुझ्यास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या. हिरण्यकश्यपुराला देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने. गोपी चंदे उकरड्यासी, गाडिले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला, चिरंजीव करुणी सोडिला. ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोटवरी. संत सूर्य नारायण, कृपा त्यांची प्रकाश पूर्ण. संत सुगद रोहिणी रमण, कौमुदी तत्कृपा. संत कस्तुरी सोज्वळ, कृपा त्यांची परिमळ. संत इक्षु रसाळ, रसनवाळी तत्कृपा. संत सृष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती. उलट पाप्यावरी प्रीती, अलोट त्यांची वसतसे. गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत, निर्मळते संदुकित राहे लांब गोदे पासुनी. जे संदुकी मध्ये बसले, तेही वस्त्र एकदा आले. होते धुवावया लागी मले गोदावरीचे पात्रात. येथे संदुक वैकुंठ, गोदा तुम्ही निष्ठा गाठ. जीवात्मे हे जबड शरविकार मळत्यांचा. तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान. अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था. आम्ही जन हे संसारी, मळता हो वरच्यावरी. म्हणून आम्हीच अधिकारी, संत दर्शन घेण्यास हव. गौतमी माझी विपुल नीर, आणि धुणे मळकट घाटावर. तैसेच पडल्या साचार, त्याचे हिनत्व गोदेसी. तुम्ही सकन शीत दुर्वन, आम्ही पांतस्त साचार. तापत्रयाचा हा प्रकर, तापलासे चंडांशु. त्याच्या तापापासून सदया
करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपली लोकोत्तर वृक्षा खाली बैसून जरी लागते वरुण ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविन पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सकाला दला धर्मास्तव सुग्रीव कृपेने भीषणा साधला से राम राणा संतामुळेच मोठेपणा लादला श्री हरीसी ज्याचे वर्णन वेदांसी लोय ऐशा ब्रह्मासी सगुण करुण भूमीसी लादविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलल्या ढोर राबिले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगत जीवन संत करे यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलन गे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लिलेचा कोणा लडगे पाडसाचा तेथे माझी अर्शवाचा टिकेल सांगा कोठून जनजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पंत्यात दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंच करुण साची आपल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना वांजपणा कैकांचा तुम्ही केला हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा विमोड केला तुझीने वारण्या ऐक संकटे तुम्हाला काही अशक्य वाटे विविलकेचे कोटून मोठे ओझे माने गजपती असो आता गुरुराया दिनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विना श्रेष्ठ गुणी अवांतराचे पुजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ राहिला पहा सूर्याची या घरी सन दीपवारी आली खरी परी ती त्याने साजरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची क्षमावया तान जलनामही ठाया वन्नी लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश साचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन दैशी झाली मने बोललो अनुभवाविले शब्द झाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही बदली सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयागना मान्य कराया दासाचे आता प्रेमाश्रू करुण तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कपनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भाव या सुमनांची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सित वनाचा तुम्हा पुढे जाळीतो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण द्यासी सद्गुरु विनय तरत्र जे जे धूप जाळीतात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास रंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुणवृत्ती पाहण्या ते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सित मन मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गडुळपण मगती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हासाचा थेने वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तदरस मला पाजणे काकी मी तुमचे ताने पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा
जेने नुरेल करतेपणा कशाचाही मजकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य हो आपणा प्रत पुण्य श्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक शांत चित्ता महाप्रज्ञे अभक्ती संशयाच्या द्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनुवत् समिताने तू इंदू चंद्रकांत मी स्वर्णदी रूप तत्पादा आदरे दासहानमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोक चिंता निवारावी गणू हा तव किंकर या प्रार्थनाष्टके करुण मी करीतो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू काय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होऊन या दुर्बुद्धी कान माझे ठाया राहिले तैसेच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पा संगे घडतसे वाससूत्रा मस्तकी घोरांची ती चरिती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करती त्या त्या वस्तू पाविती ते महत्पदा कारणे भस्म कौपनी नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चौकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगजेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया ऐकवा पारमार्थिक ज्या ज्या वस्तू मानिल सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरवणे गुरुराया आपल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपला मध्ये साची म्हणून दास गणोची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणा न परवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असले निर्भय सहजची असो या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा या स्तोत्रास आपुलावर आची असो निरंतर पठन करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन शुद्ध भाव ठेवून आपुल्या मानसी हे अशक्य असल्या जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरु मूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीच वाचणे या स्तोत्रास कौतुक द्याचे पावया स्तोत्र पाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐक वासना सत्वर गती यांचे पुरणे श्रोते हो या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शाने कोणा आयुष्य असल्यामुळे तो पडणे होय शतायो धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संतहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठन स्तोत्र पाठकाचे संपूर्ण लोक जातील गंधरा भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राचार पारायणे धराभूत हो स्तोत्राविषयी विश्वास आपल्या मानसी तर्क वितर्क कुंकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा
जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मद पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवार हरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र देते पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरोमणी लेखक शिष्य दामोदर यास झाला साचार दास गणो मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेत विनवी अत्यादरी दास गणो श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु पुंडरीक वरदारि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीमत्परब्रह्म गुरु स्मरामि श्रीमत्परब्रह्म गुरु नमामि श्रीमत्परब्रह्म गुरु यजामि श्रीमत्परब्रह्म गुरु भजामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नित्यशुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुं तं नमाम्यहम् ओम श्री साईनाथाय नमः ओम लक्ष्मी नारायणाय नमः ओम कृष्ण राम शिव मारुत्यादि रूपाय नमः ओम शेषशायिने नमः ओम गोदावरी तटश्रीनिवासिने नमः ओम भक्त हृदयाय नमः ओम सर्व अन्यलयाय नमः ओम भूतावासाय नमः ओम भूत भविष्य भावनिदाय नमः ओम कालातीताय नमः ओम कालाय नमः ओम कालकालाय नमः ओम कालदर्पणाय नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम अमर्त्याय नमः ओम मर्त्याभयप्रदाय नमः ओम जीवाधाराय नमः ओम सर्वाधाराय नमः ओम भक्तावन समर्थाय नमः ओम भक्तावन प्रतिज्ञाय नमः ओम अन्नवस्त्रदाय नमः ओम आरोग्यक्षेमदाय नमः ओम धनमांगल्यप्रदाय नमः ओम वृद्धिसिद्धिदाय नमः ओम पुत्र मित्र कलत्र बंधुराय नमः ओम योगक्षेमवाय नमः ओम आपद बांधवाय नमः ओम मार्गबंधवे नमः ओम भुक्ति मुक्ति स्वर्गापवर्ताय नमः ओम प्रियाय नमः ओम प्रीतिवर्धनाय नमः ओम अंतर्यामिने नमः ओम सच्चिदात्मने नमः ओम नित्यानंदाय नमः
ओम परमसुखदाय नमः ओम परमेश्वराय नमः ओम परब्रह्मणे नमः ओम परमात्मने नमः ओम ज्ञानस्वरूपिणे नमः ओम जगतपित्रे नमः ओम भक्तानां मातृधातृपितामहाय नमः ओम भक्ताभयप्रदाय नमः ओम भक्तपराधीनाय नमः ओम भक्तानुग्रहकातराय नमः ओम शरणागतवत्सलाय नमः ओम भक्तिशक्तिप्रदाय नमः ओम ज्ञानवैराग्यदाय नमः ओम प्रेमप्रदाय नमः ओम संशय हृदय दौर्बल्य पाप कर्म वासनाक्षयकराय नमः ओम हृदय ग्रंथि भेदकाय नमः ओम कर्मध्वंसिने नमः ओम शुद्ध सत्वस्थिताय नमः ओम गुणातीत गुणात्मने नमः ओम अनंत कल्याण गुणाय नमः ओम अमित पराक्रमाय नमः ओम जयिने नमः ओम दुर्दर्शक्षोभ्याय नमः ओम अपराजिताय नमः ओम त्रिलोकेश्वरिघातगतये नमः ओम अशक्यरहिताय नमः ओम सर्वशक्तिमूर्तये नमः ओम स्वरूप सुंदराय नमः ओम सुलोचनाय नमः ओम बहुरूप विश्वमूर्तये नमः ओम अरूपाव्यक्ताय नमः ओम अचिन्त्याय नमः ओम सूक्ष्माय नमः ओम सर्वान्तर्यामिने नमः ओम मनोवागतीताय नमः ओम प्रेममूर्तये नमः ओम सुलभ दुर्लभाय नमः ओम असाह्य साह्याय नमः ओम अनाथनाथ दीनबन्धवे नमः ओम सर्वभारभृते नमः ओम अकर्मानैक कर्म सुकर्मिणे नमः ओम पुण्यश्रवण कीर्तनाय नमः ओम तीर्थाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम सतांगतये नमः ओम सत्परायणाय नमः ओम लोकनाथाय नमः ओम पावनानगाय नमः ओम अमृतांशवे नमः ओम भास्कर प्रभाय नमः ओम ब्रह्मचर्य तपश्चर्यादि सुव्रताय नमः ओम सत्य धर्म परायणाय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम सिद्ध संकल्पाय नमः ओम योगेश्वराय नमः ओम भगवते नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम सत्पुरुषाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम सत्य तत्व बोधकाय नमः ओम कामादि षड्वैरिध्वंसिने नमः ओम अभेदानंदानुभव प्रदाय नमः ओम सर्व सम्मताय नमः ओम श्री दक्षिणामूर्तये नमः ओम श्री वेंकटेश रमणाय नमः ओम अद्भुतानंदचर्याय नमः ओम प्रपन्नार्तिहराय नमः ओम संसार सर्व दुःख क्षयकराय नमः ओम सर्वविद सर्वतोमुखाय नमः ओम सर्वान्तर्बहिस्थिताय नमः ओम सर्वमंगलकराय नमः ओम सर्वाभीष्टप्रदाय नमः ओम समरस सन्मार्ग स्थापनाय नमः ओम श्री समर्थ सद्गुरु साईनाथाय नमः सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शिर्डी सजाचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे
माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी नवसास माझी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य नित्य घ्या प्रचित अनुभवे शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी तुमचा मी भार वाहिन सर्वथा नवे हे अन्यथा वचन माझे जाणा येथे आहे सहाय्य सर्वास मागे जे जे त्यास ते ते साईं बाबा संस्थान की ओर से जो संकल्प यहाँ पर पूर्ण किया गया है, जो साईं बाबा के चरणों में जो प्रार्थना की गई है, हम सभी साईं भक्तों की ओर से आज बाबा से प्रार्थना की गई है। उसके साथ साथ जिस पाठ का इसका वर्णन नर्मदा के तट पर साईं बाबा के आदेशानुसार दास गुरु महाराज जी ने जिसकी स्वयं रचना की, उसका पाठ दुनिया के सभी साईं भक्तों के साथ सामूहिक पद्धति से हमने आज यहाँ पर स्तवन मंजिरे का भी पाठ किया। उसके बाद अब सभी लोग एक साथ साईं बाबा के चरणों में महाआरती के माध्यम से साईं बाबा को धन्यवाद हम सभी साईं भक्त एक साथ करेंगे। दुनिया के जो भी साईं भक्त आज शिरडी के इस अवसर पर जुड़े हैं, उन सभी मंदिरों के सभी साईं भक्तों से विनती है कि आप भी अपने साथ उपस्थित सभी साईं भक्तों के साथ साईं बाबा की महाआरती आप शुरू करें। और जिन हाथों ने साईं बाबा के पावन जल से साईं बाबा का अभिषेक किया, साईं बाबा का मंगल स्नान किया, उन्हीं हाथों से आज आप सभी के लिए विश्व शांति के लिए यहाँ पर बाबा से प्रार्थना की गई। उन्हीं शुभ हाथों से अब साईं बाबा की महाआरती भी हम करेंगे। ओम साई राम। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम वनस्पतिर्सोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः अग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। साज्जण्डवरद संयुक्तं वन्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिविलापः। धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि धूपदीपान्तेन नैवेद्यं निवेदयामि चतुरस्रमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्री मन्त्राणि पात्रान् सम्प्रोक्ष धेनुमुद्रां प्रदर्शयेत् नैवेद्यं निवेदयामि। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः।
प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि तथा च मंगल आराधिक्य दीपं दर्शयामि। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबार मावर, बाबार मावर साई बाबार मावर। शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा। याहो याहो अवघे जन करू बाबांसी वंदन, साईसी वंदन करू बाबांसी वंदन। गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई, पाव माझे आई धाव पाव माझे आई। घालिंग लोटांगण वंदीन चरणन डोळ्यान पाहिन रूप तुझे। प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मनेव नामा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा। करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे। श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री गुरुदेव दत्त। हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्न। तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा। ओम राजाधिराजाय प्रसय्यत्साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे। समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यवयत्समन्तपर्यात्। ईशात् सार्वभौमः सार्वा युषान्तादात् परार्धात्। हृदय वै समुद्र पर्यन्ताया एकराळिर्दप्येशलोको विगीतो मरुतः परमेष्टारो। मरुतस्यावसङ्गृहे आविश्वतस्य कामप्रेर्। विश्वे देवा सभासदयति श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनं वा मानसं वा परातं। विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।